कर्नालमध्ये येऊन मोठा शहाणपणा करतोयस ना तू? त्या शहरी बाबूला मोठी साथ देतोयस ना? अरे बोल ना, की चामडी काढू. अज्जू सोड त्याला. याला नाही सोडणार मी आता. अज्जू, मला इथे कोणताही तमाशा नको या. तू आहेस कोण मला सारखं सारखं समजावणारा? वाटतंय की तू विसरलायस की तू नील चौधरीशी बोलतोयस. बस तू माझं एक छोटस काम करून टाक. आता काम काय हे तर तुला चांगल्या प्रकारे माहितीये. आता आपली शेवटची पार्टिसिपेंट आहे तमन्ना. या स्टार्ट द म्युझिक प्लीज. चोर, बंद करा हे म्युझिक प्लीज. तू माझी स्टेप चोरलीयस. हिने माझी स्टेप चोरलीये. आता जर ही तुम्हाला आवडली तर तुम्ही हिला सिलेक्ट कराल ना? मी तर तुला ओळखत पण नाही. मी तुझी स्टेप कशी चोरेन? अच्छा, तर मग सेम स्टेप आपोआप झाली का? फालतू बडबड करू नकोस, नाही तर थोबाडीत पेटेन मी तुझ्या. तर मला हात तुझा. एवढं डोकं कुठे आहे का तुला? माझी स्टेप चोरली. मी तुझी स्टेप चोरली नाहीये. रिलॅक्स जास्त गर्ल्स. कानाखाली एकटं चोरटी. बंद करा तुमचं भांडण. रिलॅक्स. हे काय करताय तुम्ही? हे सर्व करायला आला तिथे? आणि जर तुम्ही दोघींनी अजून भांडण केलं तर दोघींनाही रिजेक्ट करेन. दोघीच्या दोघी बाजूला जाऊन उभे राहा प्लीज. बिट्टू. येस सर. मे अटेन्शन ऑल. आता तुमच्या सिलेक्शन मध्ये एक स्पेशल राऊंड असेल. एकाच म्युझिक स्टेपवर सेम स्टेप्स करायला लागतील. त्याच्यातून जो चांगलं करेल तोच सिलेक्ट होईल. म्हणजे कोणीही कोणाची स्टेप चोरी नाही करणार. लक्ष देऊन आमच्या स्टेप्स बघून घ्या. त्यानंतर 1 तास असेल प्रॅक्टिस करण्यासाठी. तर बेस्ट ऑफ लक. वॉच अस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑलराइट गाइज, तुमची वेळ सुरू होते. स्टार्ट प्रॅक्टिस. हा तर तो हार नाहीये. त्या रोशनीने तिचा सासरचा माल तिच्या ह्या कपाटांमध्ये कुठे ठेवलाय ते शोधायला जासूस लागतील आता.
जासूस कशाला बोलवतेस कम्मो? आई हेच शोधत होतीस ना तू? हं? ते आई सर्वांना स्वतःसारखी का समजतेस कमो? अगं माझ्या रोशनीला रुपये पैसे दागदागिने याची कसलीच लालच नाही. तेव्हाच तर तिने मला ठेवायला दिलं. म्हणाली दीदा सांभाळून ठेव. बरं झालं ना मी सांभाळून ठेवलं. नाहीतर आजकाल चोर लबाड माणसांचा काय भरोसा. ते त्याचं काय नाही. मी माझ्या मैत्रिणीकडे बैजूच्या लग्नासाठी बोलणी करायला चालले होते. तेव्हा मी विचार केला की जर मी हा हार घालून गेले ना तर एकदम चांगला प्रभाव पडेल. ते काय म्हणतात रुबाब रुबाब वाढेल. काही नाही वाढणार. म्हणे रुबाब वाढेल. बैजूच्या नशिबात जी मुलगी आहे ना तीच नवरी होऊन येईल. आणि हा हार तू आज तर घालून जाशील, पण उद्या उद्या काय करशील? हे बघ कमू, हा रोशनीच्या नशिबाचा हार आहे, तुझ्या नाही. जिच्या नशिबाचं इतकं गुणगान करतेस नाही बघशीलच तू. नाही त्या पोरीने तुला 1000 वेळा रडवलं ना तर बघशीलच तू. 1 2 3 5 6 1 2 3 1 2 1 2 3 4 5. ओ गॉड यार, आजकाल कोणाला इंडियन क्लासिकल डान्स येतो? एखादा वेस्टर्न पीस दिला असता ना तर आतापर्यंत सगळ्यांची हवा टाईट केली असती मी. सँडल्स घालून करते, कदाचित प्रॉपरली येईल. साडेपाच वाजले. ट्विंकल, ऐक ना, मला खूप उशीर होतोय. तुला तर माहितीये ना मी नीलला वचन दिलंय की कोणत्याही परिस्थितीत 6 वाजण्यापूर्वी घरी पोहोचेन. आणि या सँडल्स मध्ये डान्स नाही करता येणार. तुला समजत का नाहीये? तू मोठी डान्सची पंडित आहेस ना, तुला काय माहित डान्स काय असतो ते. मला रिहर्सल करू देत. कदाचित तू बरोबर बोलतेस ट्विंकल. मला काय माहिती डान्स काय असतो. मला नाही माहिती. ट्विंकलजी, सर तुम्हाला ऑडिशन साठी बोलत आहेत. रिहर्सल न करता येऊ का? मला ना अजून थोडा टाइम लागणार आहे. जोपर्यंत माझे स्टेप्स परफेक्ट होत नाहीत मी नाही येणार. आता पळ तू, नंतर मारीन धरून. ओके ओके ओके. चल रोशनी, इकडून जाऊया. पण आपण जातोय कुठे? अरे यार, दुसरीकडे जाऊया आपण. हा बिट्टू सारखा सारखा मला डिस्टर्ब करेल. माझी रिहर्सल राहील, बॅग उचल. ट्विंकल, अगं चल ना, माझी रिहर्सल तशीच राहील. तुला समजत नाहीये यार. अगं ट्विंकल, मला हो, घरी हो, पोहोचायचं माझी रिहर्सल आहे. जास्त महत्त्वाची आहे. ऐक ना. चल लवकर. कुठे आहे ती? ट्विंकलजींना आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे म्हणून ना त्या प्रॅक्टिस करतायत. सॉरी डूड, मी या खुर्चीवर आता जास्त नाही बसू शकत. प्लीज. डोंट वरी, मी बोलवून आणतो. थांब.
ट्विंकल चुपचाप इथे बस आणि मला रिहर्सल करू दे, ओके? ओ गॉड, कम ऑन ट्विंकल, तू नाही करणार तर अजून कोण करणार? ओके, परत ट्राय करूया. ट्विंकल लवकर कर ना, खूप उशीर होतोय. अरे करते ना. मला तर वाटतं या जागेतच काही प्रॉब्लेम आहे, म्हणून तरी स्टेप बरोबर होत नाहीये माझ्याकडून. परत ट्राय करते. ट्विंकल फक्त 10 मिनिटात आपण घरी कसे पोहोचणार? प्लीज लवकर कर ना. प्रयत्न तर करतेय ना. तू घरी जायला निघालीस का? संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी घरी पोहोचली पाहिजेस. ही चिठ्ठीतली वचनं लक्षात आहेत ना तुझ्या? गोल गिरकी मारल्यानंतर आपला उजवा पाय स्थिर ठेवायचा, म्हणजे कधीच नाही पडणार. आउच. ट्विंकल मन लावून करशील तर होईल. खूप सोपं आहे, काहीच कठीण नाहीये. बोल बोल, तू पण बोल. बोलायचे तर पैसे लागत नाहीत. ट्विंकल जोपर्यंत तू उजवा पाय स्थिर नाही ठेवणार ना, तोपर्यंत ठीक नाही होणार स्टेप. फार ज्ञान आहे ना तुला याच्याबद्दल. एक काम कर, तूच कर. चल ये, ट्विंकल तूच करून दाखव. खूप सोपं आहे, काहीच कठीण नाहीये. फक्त हात वर घे आणि पाय मागे.
मी हिलाच तर शोधत होतो. तू ठीक तर आहेस ना? लागलं तर नाही ना? तू वेडी झालीस का? व्हॉट यू डुईंग? इनफ आकाश, मी खूप थकलीये. प्लीज इथून चल वेट, आता. थांब आता थांब. डॅम इट, कुठे गेली ती? शिट, तुला पण आत्ताच यायचं होतं. कसं शोधू आता मी तिला? कुठे गेली असेल? कोणाला आकाश? माहित नाही, पण तिथे एक अप्रतिम डान्सर नाचत होती. पण मी जाऊन पाहणार होतो की तेवढ्यात तू आलीस. मला तिला शोधावंच लागेल आणि तिला शोधून मी काढणारच. नाही म्हणजे तू तिला त्या मोठ्या रिकाम्या खोलीत पडद्यांच्या मागे डान्स करताना नाही पाहिलंस ना? राईट राईट, हा, तू तिला पाहिलंस? बोल, टेल मी. हा, ती ऍक्च्युली ती तुला माहितीये, तिला पाहता क्षणी मला वाटलं होतं की माझा इतक्या वर्षांचा शोध आज संपलाय. तू तिला पाहिलंस? बोल ना. यार रोशनी, थांब तर यार. अगं असं झालं तरी काय? धावत का चाललीयस? आणि तू काय केलंस यार? आणि तुला माहितीये तू किती माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स दिलायस यार. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू कंबरही हलवू शकतेस. पण खरं सांगते, तू असा डान्स केलायस की डान्स तुझ्या अंगातच आहे. यार रोशनी, तू असं का बिहेव करतेस यार? ट्विंकलजी, ट्विंकलजी, तुम्ही इथे आहात? एजे सर तुम्हाला बोलवत आहेत. लवकर चला, तुम्हीच शिल्लक राहिलात. चला तुम्ही. हो, ही रोशनी पण ना. मी आज कसं तिला मिस केलं. ट्रस्ट मी रेवा, तिच्यापेक्षा परफेक्ट डान्सर मी आजपर्यंत इथे नाही पाहिली. आय शुअर? नाही म्हणजे असं तर नाही ना की कर्नालचे इतके माइंड ब्लोइंग डान्सर पाहून तुला एवढा मोठा धक्का बसलाय की त्यामुळे तुला भूत दिसायला लागली? रेवा, मी थट्टा नाही करत आहे. राहू दे, आता तुला नाही समजणार. त्या मुलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ज्या प्रकारे ती मूव्ह करत होती ना, वाटलं की ती आणि डान्स एकमेकांसाठीच आहेत. इट वॉज ब्युटिफुल. पण ती आहे कोण सर? तेच तर माहित नाही ना. अँड ट्रस्ट मी ट्विंकल, पापणी मिटता क्षणी गायब झाली, एक सुंदर स्वप्नासारखी. पण मला समजलंच नाही की तिथे झालं काय. नाही म्हणजे तू तिला त्या मोठ्या रिकाम्या खोलीत पडद्यांच्या मागे डान्स करताना नाही पाहिलंस ना? राईट राईट, हा, तू पाहिलंस तिला? बोल, टेल मी. हा, ती ऍक्च्युली ती तुला माहितीये, तिला पाहता क्षणी मला वाटलं होतं की माझा इतक्या वर्षांचा शोध आज संपलाय. परफेक्ट आहे ती. शी इज परफेक्ट. मुंबई जाण्यासाठी परफेक्ट होती. टेल मी, डिड यू सी हर? तू तिला पाहिलंस? बोल. बोल.
नाही म्हणजे तू तिला त्या मोठ्या रिकाम्या खोलीत पडद्यांच्या मागे डान्स करताना नाही पाहिलंस ना? राईट हा तू पाहिलंस तिला? बोल, टेल मी. हा, ती ऍक्च्युली ती तुला माहितीये तिला पाहता क्षणी मला वाटलं होतं की माझा इतक्या वर्षांचा शोध आज संपलाय. तू तिला बघितलंस तिथे? बोल. तुला माहितीये तिला पाहता क्षणी मला वाटलं होतं की माझा इतक्या वर्षांचा शोध आज संपलाय. मुंबई जाण्यासाठी परफेक्ट होती. टेल मी, डिड यू सी हर? तू तिला बघितलंस? बोल. नाही. बरं झालं मी अगदी योग्य वेळी तोंड बंद ठेवलं आणि एजेने पण तिचा चेहरा नाही पाहिला. एजेला आता कधीच माहित नाही पडणार की ती मुलगी दुसरी कोणी नाही तर रोशनी आहे. हिची पण लक्षणं ना तिच्या आईसारखीच आहेत. जसं तिने केलं ना, पाहालच तुम्ही एक दिवस ही पण नाचणारी होईल. एक गोष्ट आज मला कळली. बाप भले कितीही चांगलं पालन पोषण करो, पण आईचं रक्त उसळणारच. एक वचन दे मला तू रोशनी, तू कधी नाचणार नाहीस. आय मीन, न शिकता न कुठल्या डान्स स्कूल मध्ये जाता तू इतकं चांगलं परफॉर्म केलंस. असं तर नाही झालं ना की मला बघता बघता तुला पण डान्स मध्ये इंटरेस्ट वाटायला लागला? तुलाही या डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचंय? तुला मला साइडलाईन करायचंय? कधीपासून विचारतेय की हे रक्त कसं काय येतंय? काही बोलतच नाहीये. सांग काय झालं? अरे बोल ना, ही जखम कशी झाली?